आपण मराठवाड्यातील एक धक्कादायक आणि माणुसकीला काळिमा फासणाऱ्या घटनेची बातमी पाहत आहोत। परभणी जिल्ह्यातील गंगाखेड नाका परिसरात एका पित्याने आपल्या पत्नीवर केलेल्या अमानुष वर्तनाने संपूर्ण समाज हादरून गेला। पत्नीने तिसरी मुलगी जन्माला घातली, याचाच राग मनात धरून पतीने तिच्या अंगावर पेट्रोल टाकून तिला पेटवून दिलं। या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओही समोर आला आहे। या घटनेने पुन्हा एकदा स्त्री पुरुष समानतेच्या प्रश्नावर चर्चा आता निर्माण होत आहेत। परभणी जिल्ह्यातील गंगाखेड नाका परिसरात अत्यंत दुःखद आणि माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडली आहे। एका पतीने आपल्या पत्नीच्या अंगावर पेट्रोल टाकून तिला पेटवून दिले, कारण त्याला तिसरी मुलगी झाल्याने तीव्र संताप आला होता। आरोपी कुंडलिक उत्तम काळे वय 32 वर्ष आणि पत्नी मैनाशी याच्या दरम्यान सतत वाद होत होते। तो मुलीच्या जन्मावर नाराज होता आणि मुलगाच पाहिजे, मुलगी नको असे म्हणत पत्नीला शिवीगाळ करीत होते। मैनाच्या बहिणीच्या मते कुंडलिकने त्याच्या पत्नीला मुलींना मारण्याची धमकी देखील दिली होती। शेवटी या वादाचा इतका विकोप झाला की कुंडलिकने पत्नीच्या अंगावर पेट्रोल टाकून तिला जिवंत जाळले। घटनेचा एक धक्कादायक सीसीटीव्ही फुटेजही समोर आला आहे, ज्यामध्ये आरोपीचा निर्दयीपणा स्पष्टपणे दिसत आहे। पोलिसांनी आरोपीला अटक केली असून तपास सुरू केला आहे। या घटनेने समाजात मुलगा मुलगी भेदभावाची भयंकर मानसिकता उघड झाली आहे। ही घटना केवळ एका कुटुंबापुरती मर्यादित नाही, तर ती संपूर्ण समाजाकरिता डोळे उघडणारी आहे। मुलगा मुलगी भेदभावाची मानसिकता बदलणे ही आता काळाची गरज झाली आहे। आपल्याला मुलींना सन्मान आणि समानतेचा अधिकार देण्याकरिता अधिक सजग व्हावं लागणार आहे। महिलांच्या हक्काकरिता काम करणं, त्यांना संरक्षण देणं आणि त्यांच्याकरिता उभं राहणं हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे। अशा घटनांना थांबवण्याकरिता आणि न्याय मिळवून देण्याकरिता समाजातील प्रत्येक व्यक्तीने प्रयत्न करायला हवेत। याच विचाराने आम्ही तुम्हाला निरोप देतोय। पुढील बातम्यांकरिता पाहत रहा सिटी न्यूज।